छोटा प्रवास मोठा अनुभव. ही गोष्ट आहे मी कॉलेजमध्ये असताना केलेल्या एका साध्या पण लक्षात राहिलेल्या सायकल प्रवासाची. त्या दिवशी निघताना कल्पनाही नव्हती की पाऊस, डोंगर, सूर्यास्त आणि शांतता हे सगळं एका सायकल ट्रिपमध्ये मिळेल. स्वागत आहे सोलफुल स्टोरीज मराठीमध्ये, जिथे आयुष्यातले अनुभव सुंदर गोष्टी बनतात. 4 दिवसांची सुट्टी मिळाल्यावर मी आमच्या मामाच्या गावी गेलो होतो. मामाचं घर शेतातच होतं. आजूबाजूला झाडं, मोकळी जागा आणि शांतता. शहरात राहिल्यावर ज्या गोष्टी साध्या वाटत नाहीत त्या इथे अगदी नॉर्मल होत्या. एका रात्री जेवताना आजोबांनी विचारलं, "काय रे, गावात करमतंय का?" शहरात राहणारा माणूस अचानक मोकळ्या जागेत आला की पहिल्यांदा करमत नाही, पण थोड्या वेळानं तेच आवडायला लागतं. मी हो म्हणालो. आजोबा म्हणाले, "मग उद्या आडी डोंगरावर जाऊन ये, देवदर्शनही होईल." माझा छोटा मामे भाऊ लगेच म्हणाला, "आजोबा, मी पण दादासोबत जातो." त्याचा उत्साह वेगळाच होता. माझ्यासाठी हा ट्रिप प्लॅन होता, त्याच्यासाठी ॲडव्हेंचर. शहरात सायकल म्हणजे फक्त एक्सरसाइज, पण गावात सायकल म्हणजे प्रवासाचं साधन. बसचा पर्याय होता, पण मामे भाऊ म्हणाला, "दादा, सायकलने जाऊया." डोंगर लांब होता. मी मनात म्हटलं, जमेल का? तेवढ्यात आजोबा म्हणाले, सायकलने, वेळ कसा जाईल कळणार नाही." शहरात वेळ पळतो, इथे वेळ अनुभवायला मिळतो. हा फरक तेव्हा कळला. सकाळी अलार्म नव्हता, पक्ष्यांचा आवाज होता. घराबाहेर आलो तर घरासमोर मोठ्या झाडाखाली सुगंधी फुलं पडलेली होती. काही फुलं वेचून देव्हाऱ्यात वाहिली आणि आमच्या प्रवासाची तयारी सुरू झाली. आजीने नाश्त्याला पोहे दिले, शिवाय देवासाठी नैवेद्य बांधून दिला. "देवाला नैवेद्य वहा आणि येताना थोडा प्रसाद घेऊन या," असं सांगताना आजीच्या डोळ्यात आपुलकी होती. मी आणि मामे भाऊ सायकल घेऊन निघालो. तो पुढे, मी मागे. कधी तो थांबायचा, कधी मी. रस्त्यात तो सतत बोलत होता, गावाबद्दल, शेताबद्दल, डोंगरावर काय असेल याबद्दल. घरासमोरच्या शेतातून जाणारी पायवाट, बाजूला ऊस, हिरवळ, गवत आणि दूरपर्यंत दिसणारं गाव, सगळं पाहत आम्ही पुढे जात होतो. मध्ये पाण्याची टाकी लागली. तिथे काही लोक पाणी भरत होते. पुढे एसटी स्टँड, रस्त्याच्या बाजूला मोजकी घरं, शेळ्या, गायी, म्हशी. हे सगळं पाहत आम्ही आडी डोंगराच्या रस्त्यावर लागलो. आम्ही दोघे गप्पा मारत चाललो होतो. कधी तो पुढे, कधी मी. कधी एखाद्या गोष्टीवर थांबून चर्चा. हायवे लागल्यानंतर आम्ही सर्व्हिस रोडनेच गेलो. मोठ्या गाड्या बाजूला दिसत होत्या, पण आमचा रस्ता शांत होता. एका ठिकाणी मोठा पूल होता. पुलाखालून नदी वाहत होती. आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो आणि पुढे निघालो. थोड्या वेळानं जोराचा वारा सुटला, त्यामुळे आम्ही सायकलवरून उतरून चालत गेलो. आकाशात ढग जमा होत होते. पुढे डोंगराचा पायथा दिसायला लागला. खालून पाहिल्यावर डोंगर उंच आणि लांब वाटत होता. पायथ्याला एक छान कमान होती. ती पार करून आम्ही थांबलो. थोडा वेळ विश्रांती घेतली. समोर संपूर्ण डोंगर दिसत होता. छोट्या झुडपांनी भरलेला, मधून जाणारा वळणावळणाचा डांबरी रस्ता आणि वर टोकाला मंदिर. सुरुवातीला थोडं अंतर आम्ही सायकलनं चढलो. जसं वर जात होतो तसा दम लागत होता. मध्येच थांबावं लागत होतं. अर्ध्यावर येताच थकवा जाणवू लागला. मग ठरवलं, सायकल हातात धरून चालत जाऊया. थोडं पुढे गेल्यावर मोठं झाड आणि त्याच्या बाजूला 2 बहरलेली चिंचेची झाडं दिसली. तिथे थांबून पाणी प्यायलो आणि पुढे गेल्यावर शेवटी मंदिर दिसलं. मंदिर जुने होते, पण पक्क्या बांधकामाचं. बाहेर सायकल लावली. जवळच्या नळावर हातपाय धुतले. पाणी खूप थंड होतं.
मंदिरात आत गेल्यावर वातावरण शांत होतं. मोठं शिवलिंग होतं. आजीनं दिलेला नैवेद्य अर्पण केला. आम्ही दोघे काही वेळ शांत बसलो. काही वेळानं आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर आजूबाजूला फिरलो. बाहेर एक चाफ्याचं झाड फुलांनी भरलेलं होतं. शेजारी छोटी मंदिरं होती. देवळासमोरचा छोटा सिमेंटचा रस्ता ओलांडून आम्ही पुढे गेलो. मोठ्या झाडांच्या सावलीत बसून जेवण केलं. समोरून खाली पाहिल्यावर गाव, छोटे रस्ते, माणसं, शेतं आणि दूरवर पसरलेलं दृश्य स्पष्ट दिसत होतं. जेवणानंतर काही वेळ डोळे मिटून बसलो. वारा, ढग आणि शांतता सगळं छान वाटत होतं. नंतर आम्ही मंदिराच्या आजूबाजूचा डोंगर फिरून पाहिला. एका बाजूला खडकार भाग, दुसऱ्या बाजूला मोकळं पठार. त्या पठारावर एक मोर पिसारा फुलून उभा होता. थोड्या वेळानं काळे पांढरे ढग जवळ येताना दिसले आणि अचानक पाऊस सुरू झाला. आम्ही शेडखाली थांबलो. एका बाजूला पाऊस कोसळत होता, दुसऱ्या बाजूला अजूनही कोरडं वातावरण दिसत होतं. पाऊस थांबल्यावर सूर्यास्त पाहायला बसलो. संपूर्ण परिसर शांत झाला होता. अंधार पडायच्या आधी आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. उतरताना सायकल वेग घेत होती. मध्ये मध्ये थांबून बाजूचं दृश्य पाहत होतो. डोंगराच्या पायथ्याला पोहोचेपर्यंत लाईट लागायला लागले होते. घरी पोचलो तेव्हा आजी कंदील घेऊन उभी होती, कारण गावात लाईट गेली होती. प्रवास नीट झाला ना? तिनं विचारलं. आम्ही हो म्हणालो आणि तोंड हातपाय धुवून जेवायला बसलो. खूप भूक लागली होती. जेवताना आजोबांना संपूर्ण प्रवास कसा झाला ते आम्ही सांगितलं. आजोबांनी सगळं ऐकलं आणि हसत म्हणाले, मग मजा आली ना? मी म्हटलं, हो आजोबा, थँक्यू, तुम्ही आम्हाला आज तिकडे पाठवले. खरंच खूप छान वाटले मला. सगळा प्रवास आवडला. आजोबा माझ्याकडे बघून हसू लागले. मग थोड्या वेळाने आम्ही सगळे झोपायला गेलो. गावी गेलो की मला घराबाहेर मोकळ्या जागेत निवांत झोपायला खूप आवडतं. मग रात्री झोपताना मन विचारात हरवून गेलं. हा दिवस वेगळा वाटला, कारण तो खूप शांत होता. कोणतीही घाई नव्हती आणि सगळा दिवस भावासोबत सहजपणे गेला. ही सायकल ट्रीप फार मोठी नव्हती, पण तिने मला खूप काही दिलं आणि कदाचित म्हणूनच तो दिवस आजही लक्षात आहे. कारण अशाच छोट्या प्रवासातून माणूस स्वतःलाच नव्यानं भेटतो आणि हीच भेट त्या दिवसाची खरी कमाई ठरते. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती लाईक करून ठेवा आणि तुमची गोष्ट कमेंटमध्ये आमच्याशी शेअर करा. अशाच खऱ्या अनुभवांच्या गोष्टींसाठी सोलफुल स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसह.